नमस्कार मित्रांनो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात माझगाव न्यायालयात महत्त्वाची साक्ष नोंदवली आहे। एवढंच नाही तर नारायण राणे यांनी माझ्या राज्यसभा खासदारकीबाबत खोटे आरोप करून माझी आणि निवडणूक प्रक्रियेची बदनामी केल्याचा दावा राऊत यांनी यावेळी केला आहे। त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। एवढंच नाही तर एकेकाळी मीच शिवसेनेला चालवत होतो हे दाखवण्यासाठी आणि माझ्याच परिसरात मला कमी लेखून स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी राणे यांनी हे जाणीवपूर्वक विधान केल्याचे राऊत यांनी न्यायालयात सांगितले। संजय राऊत यांनी आपल्या साक्षीत म्हटले आहे की नारायण राणे यांनी माझ्या उमेदवारीवर आणि निवडणूक येण्यावर जे आरोप केले ते अत्यंत गंभीर आहेत। माझ्या राज्यसभा उमेदवारीवर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे केवळ माझी वैयक्तिक बदनामी नसून निवडणूक आयोग भ्रष्ट असल्याचे भासवण्यासारखे आहे। एवढंच नाही तर राणे यांनी ज्या पद्धतीने मी पैसे खर्च करून राऊत यांना खासदार केले असं वक्तव्य केलं ते थेट भारतीय राज्यघटनेला दिलेले आव्हान आहे। राज्यसभा निवडणूक यंत्रणा ही पारदर्शक असते परंतु ती भ्रष्ट आहे असं चित्र राणे यांनी आपल्या भाषणातून निर्माण केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे। दरम्यान राणे यांनी असाही दावा केला होता की संजय राऊत यांचे नाव मतदार यादीत नव्हते आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतला होता, मात्र मी मध्यस्थी करून त्यांना निवडून आणले। एवढंच नाही तर त्यांना खासदार करण्यासाठी मी पैसे खर्च केले असे धक्कादायक विधानही राणे यांनी केलं आहे। त्यांच्या या विधानावरतीच आता संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।